नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरात सीए इंडिया श्याम सोनवणे अँड असोसिएट्स कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात। छत्रपती संभाजीनगर सीए इंडिया श्याम सोनवणे अँड असोसिएट्स चार्टर्ड अकाउंट्स या नव्या कार्यालयाचे उद्घाटन 17 मे रोजी प्रोझोन मॉल जवळील गोल्डन सिटी येथे राज्याचे पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाला उद्योजक, व्यापारी, शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री संजय सिरसाट यांनी बोलताना सांगितले की चार्टर्ड अकाउंट हे आर्थिक व्यवस्थेतील महत्त्वाचे घटक आहेत। नागरिक, शेतकरी आणि उद्योजकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही याची दक्षता घेत पारदर्शक सेवा द्यावी। प्रामाणिकपणे काम केल्यास समाजात वेगळी ओळख निर्माण होते। ग्रामीण भागातील युवकांना देखील आर्थिक नियोजन, कर प्रणाली आणि शासकीय योजनांची माहिती मिळणे आवश्यक आहे असे ते म्हणाले। कार्यालयाचे संस्थापक सीए श्याम सोनवणे यांनी सांगितले की शासनाच्या विविध योजना, कर सल्ला, जीएसटी, आयकर, लेखापरीक्षण, बॅलन्स शीट, व्यवसाय नोंदणी, कंपनी रजिस्ट्रेशन तसेच शेती आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित आर्थिक मार्गदर्शन देण्यावर आमचा भर राहणार आहे। ग्रामीण भागातील शेतकरी व उद्योजकांना योग्य माहिती आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणे हे माझे ध्येय आहे। ते पुढे म्हणाले की मी स्वतः ग्रामीण पार्श्वभूमीतून आलो असून शेतकरी आणि लघु उद्योजकांच्या अडचणी जवळून पाहिल्या आहेत। त्यामुळे त्यांच्या आर्थिक व्यवहारात सुलभता आणि विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल। चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे काय? चार्टर्ड अकाउंट सीए हा आर्थिक आणि कर सल्लागार क्षेत्रातील तज्ज्ञ असतो। व्यवसायाचे हिशोब, कर भरणा, ऑडिट, कंपनी नोंदणी, आर्थिक नियोजन, बँक कर्ज, कागदपत्रे, जीएसटी रिटर्न, आयकर रिटर्न यासारखी महत्त्वाची कामे सीए मार्फत केली जातात। उद्योग, व्यापार आणि शेती क्षेत्रासाठी सीएचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त मानले जाते। या उद्घाटनामुळे छत्रपती संभाजीनगर परिसरातील उद्योजक, व्यापारी आणि शेतकऱ्यांना दर्जेदार आर्थिक सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। मी सीए श्याम सोनवणे। आज माझ्या ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे। माननीय श्री संजय सिरसाट साहेब, पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। अजून आपल्या जे कार्यालय आहे हे कशा संदर्भामध्ये कार्यालय आहे आणि काय काय काम होतील आपल्या कार्यालयातून? माझं जे कार्यालय आहे ते चार्टर्ड अकाउंटन्सी सनदी लेखपाल यांचं कार्यालय आहे। त्याच्यात आपले जे स्टॅच्युटरी ऑडिट्स आहेत, टॅक्स ऑडिट्स आहेत, इन्कम टॅक्सच्या जे फायलिंग्स आहेत किंवा लिटिगेशन्स आहेत, जीएसटी रिलेटेड जे मॅटर्स आहेत यांच्यावर काम होतं। मी माझं सीए जे आहेत मी ते मे 2024 मध्ये पासआउट केलेलं आहे। आपल्या फॅमिलीमध्ये पण कोणी सीए आहे का? नाही, मी एकटाच सीए माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये। अच्छा, नवीन नियम वगैरे काय आलेले सीएच्या लाईन मध्ये, तुमच्या लाईन मध्ये सध्या? नवीन नियम जर सांगायचं झालं तर आता जो नवीन जो ऍक्ट आला, इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 म्हणून आलेला आहे, त्याच्यामुळे जे जुने जे रूल्स आहेत ते सगळे बदलून जे नवीन रूल्स आलेले आहेत ह्या नवीन वर्षापासून ते सुरू झालेले आहेत। त्यामुळे कामही वाढलेलं आहेत। आता नवीन दुकानदार असो, प्रत्येकाला सीए संदर्भात यावंच लागतं। त्याच्यात तुम्ही काय सांगणार ग्राहकांना की बाबा सीए कसं? सीए हा जो आहे हा ट्रान्सपरंट दिली पाहिजेत। भरपूर सबसिडीज पण मिळतात, त्या सबसिडीनुसार आपल्याला त्यांचा फायदा घेऊन देणं आणि नवीन जे आहेत जे दुकानं आहेत त्यांच्या उद्योजक आहेत त्यांचा फायदा करून देणं। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएचे भरपूर आहेत, परंतु आपलं काही खास वैशिष्ट्य राहणार आहे का नागरिकांसाठी? काही खास वैशिष्ट्य म्हणजे की आपण जे आहे ते, त्यामुळे मला
मला माहिती आहे की ग्रामीण भागातले लोक ज्या माहितीची कमी असते, तर ते ज्या काय शासनाच्या जो नवीन नवीन योजनेला आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांचा जास्तीत जास्त फायदा करून त्यांचा लाभ करण्याचा मी प्रयत्न करेन. छत्रपती संभाजीनगर DMIC प्रोजेक्ट आपल्या शहरामध्ये खूप सारे नवीन प्रोजेक्ट येत आहे. या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार नागरिकांना? हो, छत्रपती संभाजीनगरमध्ये जे DMIC प्रोजेक्ट आहेत जसे की टोयोटा, JSW येत आहेत, त्याच्यामुळे जे आहेत त्यांचे जे नवीन वेंडर्स आहेत ते पण क्रिएट होतील, त्यांना पण CAची गरज होईल. त्याच्यामुळे जो आहेत की एम्प्लॉयमेंट वाढणार आहे, तर त्यामुळे उद्योजक प्लस जे सामान्य नागरिक आहेत त्यांचाही फायदा होईल, त्यांचे म्हणजे पैशांची हालचाल होईलच. तर त्यामुळे जी नवीन DMIC आहे ते सगळ्यांनाच लाभ होणार आहेत. आर्थिक भरभराटी. तुम्ही सीए जी प्रॅक्टिस आहे, कस्टमर सेवा, ग्राहक सेवा म्हणतात त्याला, हो, ते बिझनेस म्हणून करणार आहे का लोकांना सुविधा म्हणून करणार आहे? लोकांना सुविधा म्हणूनच करणार आहे, कारण की आपण ही आज बिझनेस म्हणून जर केलं तर ते लॉंग टर्म मध्ये कधीच बेनिफिशियल नाही होणार. जे आहे ते सगळ्या लोकांची सेवाच जर केली तर ते त्यांचाही फायदा आहे, तर आपलाही फायदा आहे. तुमचं पूर्ण नाव सांगा आणि सर काही ग्राहक जे आहेत GST व ITR पासून दूर पळतात सर, तर अशा लोकांना आपण काय आवाहन करणार की त्यांनी GST भरावं, ITR फायलिंग करावं, त्याच्यामुळे काय फायदे होतील त्यांची, याबाबत काय आवाहन करणार? GST आणि ITR भरण्याचे हे फायदे सांगता येईल की तुम्हाला जे आहेत की तुमचे जे इन्कम आहे ते 100% प्रूफ होऊन जातं. त्यात तुम्हाला बँकेला लोन साठी हे होतं, किंवा जे ॲक्च्युअल जो इन्कम टॅक्स आहे त्याला आपण इन्कम टॅक्सच्या रूल्समध्ये राहून पण बऱ्यापैकी आपण प्रॉपरली हे करू शकतो की जितका टॅक्स भरता येईल तेवढा मॅक्झिमम म्हणजे जितकं प्रॉपर आहे ते सगळं करून आपण फाईन करू शकतो. त्यात असं काही चोरीचा काही विषय नसतो, किंवा मॅक्झिमम बेनिफिशियल होऊ शकतं. त्यांचा आपल्या गव्हर्नमेंटलाही फायदा होईल त्यात, यांना आणि ग्राहकांनाही फायदा होईल. अनेक छोटे मोठे उद्योजक जे ITR फायलिंग करत नाहीत सर, तर त्यांनी कमीत कमी जे ते ITR फाईल करायला हवं, याबद्दल काय म्हणणार सर? ITR फाईल हा एक सर्वांनीच ITR भरलं पाहिजे. जसं की प्रत्येक वेळेस असं नसतं की ITR भरणं म्हणजेच टॅक्स भरणं. आता जे शासनाने आणलेलं आहे की 12 लाखापर्यंत नो टॅक्स, तर त्याचा बेनिफिट घेता येईल. जो छोटे आहेत उद्योजक किंवा त्यांनाही त्याचा ITR भरून फायदा होतो. त्याच्यामुळे आपल्याला जे लोन प्रोसेसिंग आहे किंवा आपली जी इन्कम आहे ती न लपवता आपल्याला दाखवता येते. आपलं पूर्ण शुभ नाव सांगा. माझं नाव CA श्याम सुदाम सुनुने. आपल्या कार्यालयाचा पत्ता? माझा कार्यालयाचा पत्ता ऑफिस नंबर 131 गोल्डन सिटी सेंटर बिसाइड प्रोझोन मॉल. फोन नंबर? फोन नंबर 9850406785. काय सांगाल, आज CAच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं, तुमच्या वतीने त्यांना काय शुभेच्छा देणार? माझ्या वतीने ह्या शुभेच्छा असणार आहे की त्यांनी त्यांच्या आतापर्यंतचा जो अनुभव वापरला आहे याच्यामध्ये जे विविध योजनांसाठी त्यांनी सरकारी योजनांचा जे लाभ खूप साऱ्या यांना करून दिला आहे, तोच ग्रामीण भागातील जे ग्राहक ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचले नाही त्यांनाही विविध योजना जसे अण्णासाहेब संजीवनी, पोखराय, शेतीविषयक योजना आहेत, खूप सारे नवीन उद्योजक DMIC साठीच्या योजना आहेत, त्यांचे जे ग्राहक आहेत त्यांना माहिती देणे, व्यवस्थित त्यांना उद्युक्त करणे आणि हे सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रमोट करणे, ही मी त्यांना सदिच्छा देतो. जेणेकरून छत्रपती संभाजीनगर आणि आमचे ग्रामीण भागातील जालना इकडे जे लोक आहेत यांनाही त्या योजनेचा फायदा होईल. जसं माननीय समाज कल्याण मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब आत्ता भेट देण्यासाठी आले होते. त्यांनी सांगितलं की आपल्या ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही यातील माहिती द्यावी, विविध जे DC अंतर्गत उद्युक्त योजना येतात त्यांची माहिती हे व्हावी, यासाठी साहेबांनी देखील सदिच्छा दिल्या आहेत आणि माझ्यातर्फे देखील त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. धन्यवाद.